काल खूपच जास्त प्रवास झाला आणि रात्री जेवलो पण नाही बरं का. आल्यानंतर आहे ना तसंच झोपी गेलो. आता आहे ना सगळ्यांना जास्त भूक लागली असेल म्हणून मी आता पराठा बनवते. आज आहे ना मला खूप जास्त लेट झाला उठायला, कारण की संध्याकाळी 2 वाजता आम्ही घरी आलो. मग आता उशीर झालाय तर म्हटलं जाऊ दे, उशीर का असत नाही, पण भूक लागली सगळ्यांना तर पराठे करते. आणि आज मी कोबीचे पराठे बनवते जे सगळ्यांना आवडतात घरामध्ये. तसं तर आणखी पण असतात, म्हणजे आलूचे पराठे पण आवडतात त्यांना, पण आई जास्त बटाटा खात नाही. त्यातल्या त्यात बटाटे उकडायचं आणि त्याला म्हणजे थंड कधी करायचं आणि कधी बनवायचं, त्यासाठी ना क्विक म्हणलं तर फ्लावरचे किंवा कोबीचे पराठे जास्त लवकर होतात. तर हे मसाला प्रिपेअर केला. मसाल्यामध्ये काय लसूण, हिरवी मिरची, जिरा, ओवा हे घातलं आणि फास्टमध्ये माझे पराठे करून झाले. आणि 11 वाजेपर्यंत तर आमचा आज नाश्ता चालणार आहे असं वाटते मला, कारण की उठलोच आम्ही 9 वाजता. गरमागरम सगळ्यांनी आम्ही नाश्ता केला. आणि आज आहे ना मी विचार केला होता की सगळे काम आवरल्यानंतर आज व्लॉग वगैरे पूर्ण दिवस काही करणार नाही, मस्त दुपारी आराम करणार आहे. तर काय केलं, पाऊस आला होता म्हणून कपडे वाळत घालायची होती, पण ही दोरी ना खूपच जास्त खाली आली होती. नायलॉनची दोरी किती टाईट जरी बांधली ना, 8-10 दिवस झाले की थोडीशी लूज व्हायला सुरू होते. मग ह्यांची हेल्प घेऊन ना पूर्ण दोरी अशी ना टाईट बांधून घेतली त्यांच्याकडून. पाऊस तर आहे ना एवढे नाटक करते की जेव्हा पण आपण कपडे सुकवत घातले तेव्हा येतो, कपडे काढून घेतले की लगेच जातो पाऊस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.